महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा पाऊस गेल्या 4 दिवसांपूर्वी 8 दिवसांपूर्वी पडलाय आणि अजून सुद्धा त्याचा सगळ्याच्या सगळा अजून चित्र आपल्याला सगळं दिसतंय की अजून सुद्धा काही ठिकाणी त्या पावसाचा परिणाम होतोय। साहजिकच एका बाजूला या सगळ्याचं नियंत्रण लोकांना मदत करण्यासाठी सरकार आणि सर्वच नागरिक सुद्धा त्या पद्धतीने काम करतायत आणि पूर ओसरल्यानंतर सुद्धा जी परिस्थिती उद्भवते त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी महत्त्वाची आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं आमच्या सर्व डायरेक्टर ऑफिस आणि डेप्युटी डायरेक्टर ऑफिसच्या सगळ्या टीम्सना त्या ठिकाणी आपण या संदर्भात साथ रोग येऊ नयेत, साथी विशेषतः अशा पद्धतीने एखादा पाणी आलं की त्याच्यामुळे जे काही नुकसान होते त्या नुकसानीनंतर येणाऱ्या सगळ्या रोगराई होऊ नये यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याबद्दल आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। विशेषतः सगळ्या पाणी गरम उकळून पिलं पाहिजे लोकांनी, त्याचे आवाहन करण्यापासून ते सगळ्या ब्लिचिंग पावडर टाकण्यापासून सगळ्या गोष्टी आणि विशेषतः या सर्व गोष्टींवरती योग्य ते नियंत्रण करण्यासाठी या सूचना दिलेत। त्या ठिकाणी असणारे सिव्हिल सर्जन, तिथले DHO, तिथल्या COंशी संपर्क करून आणि गाव पातळीवरती ग्रामपंचायतींबरोबर तिथले आमचे आरोग्य विभागाचे कर्मचारी संपर्क ठेवून आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये जी काही घटना आता या पावसामुळे घडलेली आहे पण त्या पावसानंतर सुद्धा पूर ओसरल्यावर ज्या काही उपाययोजना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करणं आवश्यक आहे त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवलेल्या आहे। सर, प्रामुख्यानं पाहायचं तर नुकसान मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं आहे। एकूणच पालकमंत्री म्हणून कशा पद्धतीनं या उपाययोजना असतील किंवा मग नुकसानी संदर्भात काही गोष्टी असतील याला कशा प्रकारे बघता आहे? मंत्रिमंडळात काही चर्चा होणार नाही, मंत्रिमंडळात बैठकीत तर चर्चा होईलच, परंतु आपण बघितलं असेल ज्या दिवशीपासून महापुराचं हे प्रमाण बघितल्यानंतर मागच्याच कॅबिनेटमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की सर्व पालकमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधा, झालेल्या परिस्थितीचा एकूण नुकसान आणि त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण त्यांच्या बांधावरती गेलं पाहिजे, त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे। सरकार शेतकऱ्यांसोबत आहे आणि सरकारच्या वतीने जी मदत द्यायला पाहिजे ती कॅबिनेट म्हणून नव्हे तर आपली जबाबदारी म्हणून केंद्र शासन राज्य शासनाचे निकष तर आहेतच, पण जितकी मदत करायला पाहिजे तेवढं करण्यासाठी सरकारच्या वतीने निर्णय घेतले जातील। अजूनही काही भागामध्ये पंचनामे सुरू आहेत आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत वेगवेगळ्या बातेमधून देण्याचा प्रयत्न होतोय किंवा आश्वासनं होत आहेत, कशा पद्धतीने मदत ओला दुष्काळ म्हणून सरसकट नाही, शासनाच्या विशेषतः केंद्र शासन आणि राज्य शासनाचे जे काही नियम आहेत त्या नियमांप्रमाणे या सगळ्या गोष्टींचा पंचनामे होतील। बऱ्याच वेळा असं होत असते की झालेल्या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल असतो। साहजिकच शेतकऱ्याची मानसिकता अशी असते की एकूण एका बाजूला झालेलं नुकसान आणि मग सरकारच्याकडून सुद्धा लवकरात लवकर मदत व्हावी ही त्याची अपेक्षा असते, परंतु वस्तुस्थितीचा पंचनामा करूया, त्या पद्धतीने योग्य त्या उपाययोजना करूया आणि त्या सगळ्या नुकसान भरपाई देण्यामध्ये सरकार तत्परतेने काम करणार। दिवाळीपूर्वी मदत जाहीर होईल असे सांगितले जात होतं, तर त्यासाठी आता माझं म्हणणं असं आहे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की परिस्थिती अजून सुद्धा काही ठिकाणी परत पाऊस पडतोय। आपल्या सगळ्यांना तर मदत करणं हे जबाबदारीचंच काम आहे, त्याच्यामध्ये काही कोणताच दुमत असायची गरज नाही, परंतु प्रत्यक्ष पंचनामे होऊ देत आणि योग्य असणारे आणि जे लोक सर्व शेतकरी जे असतील की ज्या शेतकऱ्यांना मदत करणं अपेक्षित आहे त्यासाठी सरकारच्या सगळ्या यंत्रणेतले म्हणजे तलाठ्यांपासून ते राज्याच्या महसूल सचिवांपर्यंत सर्वजण जबाबदारीने काम करतायत आणि ज्या नुकसानी झालेली आहे त्या नुकसानीची योग्य ती नुकसान भरपाई देण्याबद्दल सरकार तत्परतेने काम करतं। सरकार तत्परतेने काम करत आहे असं तुम्ही म्हणताय, मात्र दुसरीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी लवकरच मोर्चा काढणार आहे। खरं तर महापुराची परिस्थिती ही ज्या पद्धतीने मराठवाड्यात ढगफुटी झाली अशा पद्धतीचा पाऊस त्यांना अंदाज सुद्धा नाही अशा पद्धतीचा पाऊस आहे। आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील लोक आहोत, आमच्याकडे पाऊस प्रचंड पडतोय त्यामुळे आम्हाला त्या पावसाची सवय आहे, पण ह्या पावसाचं प्रमाण बघितल्यानंतर इथं राजकारण करण्यापेक्षा सुद्धा आता शेतकऱ्यांना मदत करणं, त्यांना दिलासा देणं यासाठी सर्वांची जबाबदारी आहे। मला असं वाटतं मोर्चापेक्षा सुद्धा त्या लोकांना आवश्यक असणाऱ्या मदतीसाठी सरकारलाही सूचना केल्या तर सगळ्या सूचना सरकार तर स्वीकारायला तयार आहे। एक राजकीय प्रश्न, दसरा मेळावा येतो, शिवसेनेचे 2 दसरा मेळावे होत आहेत, मात्र खरा दसरा मेळावा हा फक्त उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये होतो। शिंदे गटानं आपला दसरा मेळावा गुजरातमध्ये जाऊन घ्यावा असं संजय राऊत। शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं काम चाललं ते आपण बघताय आणि मला असं वाटतं दसरा मेळावाच नव्हे तर शिवसेनेचं कामच इतकं प्रभावी आहे की त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्रातली कालची सत्ता येण्यामध्ये सुद्धा आम्हा सर्वांचं वाटा सिंहाचा आहे। त्यामुळे आता या गोष्टींपेक्षा सुद्धा दसरा मेळावा आनंदात आणि उत्साहात साजरा करण्याकडे आमचं भर आहे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।